तुम्ही IT मध्ये जॉब सर्च करताय, तुम्हाला कॉल्स येत नाहीयेत, ओके, तुम्हाला रेफरन्स भेटत नाहीये, तुम्हाला नोकरीवरून लिंक्डइनवरून कॉल्स येत नाहीयेत, ओके. सो असं जर असेल ना, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. सो वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. देव्स डिजिटल डोमेनमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे, ओके. चला तर मग आज आपण बघूयात. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ओके. सो जर तुम्ही 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून 1 वर्षापासून तुम्ही स्टडी करताय, स्टडी करताय आणि कॉलची वेट करताय, ओके, जॉब सर्च करताय आणि तुम्हाला कॉल्स येत नाही आहेत, ओके, त्याचे काही रिझन्स असू शकतात. फर्स्ट रिझन आहे की तुमचा रिझ्यूम. सेकंड आहे तुमचं जे काही तुम्ही अप्लाय कुठे करताय काय, ओके. थर्ड आहे की तुमचा जो काही रोड मॅप आहे तो चुकीचा आहे का. फोर्थ आहे की तुम्ही प्रिपेअर्ड आहेत का नाही, ओके. सो हे सगळे आपण पॉईंट्स आपण आज डिस्कस करूयात, ओके. सो मी तुम्हाला काही टिप्स सांगतो, ओके, जेणेकरून तुम्हाला कॉल यायचे चान्सेस जास्त आहेत, ओके. सो फर्स्ट वन आहे लिंक्डइन. सो लिंक्डइनवरती काय करायचे, तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवायचे. प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुमचं एक कनेक्शन बनवायचे आणि ते कनेक्शन बनवल्यानंतर जे पण काही HRs लोक आहेत, जे पण काही हायरिंगमध्ये लोक आहेत, ओके, त्यांच्यासोबत पर्सनली कम्युनिकेट करायचे. प्रोफेशनली त्यांना काय करायचं, एक मेसेज करायचा आहे की येस आय एम दिस पर्सन, आय हॅव 2-3 years ऑफ एक्सपिरियन्स, I am a fresher, I have good communication skill, I have knowledge about this technology and I am interested to असं वगैरे तुम्ही सगळं हे तुमचं एक प्रोफेशनली तुम्ही हे सगळं टाकू शकता आणि त्यांना पर्सनली तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. सो मी तर बोलेल की 10-15 म्हणजे एक 100 to 100 तुम्ही मेसेजेस हे करू शकता. किमान तुम्हाला 10 रिप्लाय येईल. 10 रिप्लायपैकी तुम्हाला 5 तरी तुम्हाला बोलतील तुमचा रिझ्युमे वगैरे सेंड करा, ओके. त्यानंतर मग कॉल येईल नाही येईल ते नंतर, पण तुम्हाला ट्राय तर करावं लागेल, ओके. लिंक्डइनवरती थोडंसं अपडेट राहा आणि हे करा. सेकंड आहे की नोकरीवरती जर तुमची प्रोफाईल असेल तर तुम्ही एक 100% तुमचं तिथं ते 100 तुमच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये आहे की तुम्हाला तिथे 100% तुमचं झालं पाहिजे, ओके. त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 प्रोजेक्ट्स एक्सप्लेन करा, प्रॉपर व्यवस्थित हेडलाईन द्या, ओके. त्यानंतर जर तुम्ही इमिडिएट जॉईनर असाल तर इमिडिएट जॉईनिंग म्हणून टायटल टाका, आय एम अ इमिडिएट जॉईनर फॉर दिस प्रोफाईल, ओके. त्याच्यामध्ये बिफोर 9 o'clock डेली तुम्हाला काय करायचे, नोकरीवरती अपडेट करायचे, ओके. डेलीमध्ये कसं असतं ना, जेव्हा जे सर्च इंजिन म्हणा किंवा मग जे काही रिक्रुटर आहेत ते जेव्हा सर्च करताना ते अपडेटेड रिझ्यूम ते काय करता, सर्च करता. सो तुम्हाला काय करायचं आहे, नोकरीवरती एक तर तुमचं एक काय आहे की तुम्हाला 100% प्रोफाईल करायची. 2 आहे तुम्हाला की प्रोजेक्ट्स वगैरे एक्सप्लेन करायचे. 3 आहे तुम्हाला टोटल तुमचे जे काही कीवर्ड्स आहे जे पण आहे ते प्रॉपर टाकायचे. तुम्हाला तिथे टायटल वगैरे प्रॉपर पाहिजे तुमचं, ओके. जर एक शॉर्टमध्ये 30 सेकंडचा 60 सेकंडचा जर तुमचा इंट्रोडक्शन व्हिडिओ असेल तर तो तुम्ही टाकला तर अजून बेटर, ओके. आणि त्यानंतर आहे एक स्टँडर्ड रिझ्यूम, तो तुम्हाला काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आणि हे सगळं तुम्हाला डेली बिफोर 9 AM तुम्हाला काय करायचं, अपडेट करायचे. काही करा, एडिट करा, डिलीट करा, काही करा, अपडेट तुमची प्रोफाईल एकदम अपडेटेड ठेवा, ओके. नक्कीच तुम्हाला कॉल यायचे चान्सेस आहेत, ओके. थर्ड आहे की जो तुम्ही रिझ्यूम बनवताय ना, तो रिझ्यूम तुमचा एकदम स्टँडर्ड रिझ्यूम पाहिजे, ओके. तो रिझ्यूम कसा पाहिजे तर प्रॉपर 1 पेजमध्ये रिझ्यूम पाहिजे, ओके. 2 कॉलम पाहिजे त्यामध्ये, ओके. 2 सेक्शन पाहिजे त्यामध्ये. 2 सेक्शनमध्ये एका सेक्शनमध्ये तुमचे सगळे स्किल सेट वगैरे टोटल सगळं आलं पाहिजे. वरती फोटो वगैरे प्रोजेक्ट्स आले पाहिजे. एका पेजमध्ये तुमचे सगळे आले पाहिजे. आणि मेक शुअर की तुम्ही कीवर्ड्स यूज केले पाहिजे, प्रॉपर कीवर्ड. दोनदा मी असं सांगितलं होतं, ज्यांनी मला विचारलं की रिझ्यूम कसा बनवायचा, काय रिझ्यूम कसा असला पाहिजे माहिती का. रिझ्यूमे असा असला पाहिजे की एका पेजवरतीच असला पाहिजे. त्यानंतर 2 सेक्शन असले पाहिजे आणि त्या 2 सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचे, प्रोजेक्ट्स तुमचं जे काय प्रोफाईल आहे आणि तुमचे कीवर्ड्स टाकायचे. मग कीवर्ड्स कुठून काढायचे, कीवर्ड्स तुम्हाला काढायचे लिंक्डइनच्या जॉब डिस्क्रिप्शनमधून, ओके. तिथे कमीत कमी जर तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये करत असाल तर सॉफ्टवेअर टेस्टिंगचे 10 प्रोफाईल बघा. 10 प्रोफाईलमध्ये तिथं JD असतं, जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे कीवर्ड्स आहेत ते तुमच्या रिझ्यूमेमध्ये मॅच झाले पाहिजेत. जर ते मॅच झाले तर नक्कीच तुम्हाला ते म्हणजे ॲक्च्युअल काय आहे की जे काय सर्च करता, समजा जे रिक्रुटर आहेत ते काय करतात की सर्च करतात, त्यांना ज्यांना जे पण काही कीवर्ड्स पाहिजेत ते कीवर्ड्स करा. जर तुम्ही जावा डेव्हलपर असाल तर जावाचे काही 10 to 15 करा. .NET असेल
ओके, वेब डिझायनिंग असेल, जे पण तुमची प्रोफाईल असेल त्या प्रोफाईलचे कमीत कमी 8 ते 10 ते सेक्शन बघा आणि त्यानंतर तुम्ही ते इन्क्लूड करा. त्यानंतर आहे की रिझ्युमे तुम्ही बनवला ना, तो रिझ्युमे तुम्ही 3 ते 4 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या वरती जे काही तुमचे फ्रेंड सर्कल आहे, जे तुमचे कोणी असेल तुमचे जवळचे ओळखीचे, त्यांना तुम्ही तो सेंड करा फीडबॅकसाठी. ते तुमचा फीडबॅक देतील की हा रिझ्युमेमध्ये असं असं मला एवढं मला चेंजेस वाटत आहे. ॲज अ फीडबॅक घ्या तो आणि तिथे काय करा, तो अपडेट करा प्रॉपर. तर ते पण चान्सेस होतील की तुमचा रिझ्युमेचा जो काही स्टँडर्डनेस आहे तो इन्क्रीज व्हायचा. ओके, फीडबॅक घेत राहा. त्यानंतर आहे, जर तुमच्याकडे एक 3 महिने 6 महिने कॉल्स नाही आहेत आणि अचानक तुम्हाला एक कॉल आला, तर काय होतं ना की इंटरव्ह्यूमध्ये आपण बोलू शकत नाही, कारण प्रॅक्टिस नसते. ओके, मग प्रॅक्टिस नसल्यामुळे काय होतं की तो इंटरव्ह्यू पण आपल्या हातातून जातो. ह्याच्यासाठी मी एक सांगेल, जर तुमचा ग्रुप असेल की यार 1 2 3 4 तुमचं जेवढं पण सर्कल असेल की जॉब सर्च करत आहे, ज्यांना जॉब आहेत, ओके, ज्यांचं फ्रेंड सर्कल आहे, जो एकटा आहे त्याला पण सांगतो की कमीत कमी ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यूज तरी तुम्ही कंडक्ट करा. ओके, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सांगा की माझा इंटरव्ह्यू घ्या, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये तुझी फील्ड आहे तर सॉफ्टवेअर टेस्टिंगचा माझा इंटरव्ह्यू घे, मला फीडबॅक दे. तो फीडबॅकवरती तुम्ही काम करा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी मॅटर आहेत कधी, त्यानंतर. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही वेल प्रिपेअर्ड असलं पाहिजे. विदाऊट वेल प्रिपेअर्ड जर तुम्ही नसाल ना, तर ह्या गोष्टी मी आपण ज्या डिस्कस करतोय ना, त्या पण काहीही इम्पॉर्टंट नाही आहे त्याला. ओके, आधी वेल प्रिपेअर्ड व्हा आणि त्यानंतरच तुम्हाला मार्केटमध्ये जॉब्स थोडे कमी झालेत, पण जॉब्स नाही आहेत असं नाही आहे. ओके, नक्कीच आपण जेवढं डिस्कस केलं आहे तेवढं जर तुम्ही तुमचं फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला जॉब लागेल. नेवर गिव्ह अप. ओके, गिव्ह अप करू नका. स्ट्रगल थोडा टाईम आहे फक्त. ओके, स्ट्रगल पण एन्जॉय करा. ओके, त्यानंतर तुम्हाला जॉब नक्कीच लागणार आहे. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट.